आज जो मान सम्मान तुम्हें मिल रहा है इस शिवसेना के नाम पर मिल रहा है। मैं मेरी शिवसेना की कांग्रेस में होना दूंगा, नहीं कभी नहीं। महाराष्ट्र उजळण्या आला, सूर्य आसमंतात समरी लाभली त्याला, लाख दिव्यांची साथ। हो महाराष्ट्र उजळण्या आला, सूर्य आसमंतात समरी लाभली त्याला, लाख दिव्यांची साथ। लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा, लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा। एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना। समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना। हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले, गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले। हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले, गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले। धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व गणी विमाना, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना। समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना। शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवधी, धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी। शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवधी। 60 वर्षाचा घ्यावा लागेल आणि म्हणून त्यांना नैतिक जबाबदारी म्हणून या काँग्रेसने खरं म्हणजे हा जाहीरनामा काढण्याची त्यांना म्हणजे काढण्याचा अधिकार नाही। कोल्हापूरच्या उमेदवारांच्या विरोधात आणि या निवडणुकीमध्ये
उमेदवार पक्ष वेगवेगळे असतात, प्रचार करत असतात. कुणालाही दुखवण्याचा, कुणाला अवमान करण्याचा कुठलाही कोणाचा विषय नसतो. परंतु छत्रपती शाहू महाराज जे आहेत हे राजे आहेत आणि राजे कुठल्या एका पक्षाचे होऊ शकत नाही, ते जनतेचे राजे आहेत. त्यामुळे त्यांनी खरं म्हणजे आज काँग्रेस पक्ष यांची उमेदवारी घेतली आहे. त्यांनी काँग्रेसनी खऱ्या अर्थाने देशाला अधोगतीकडे नेलं, देशाला खड्ड्यात घालण्याचं काम केलंय आणि आज काँग्रेसच्या विरोधामध्ये संपूर्ण देशामध्ये लोकांचा एक प्रक्षोभ आहे. आणि म्हणून 2014 साली मोदीजी प्रधानमंत्री होण्यापूर्वी या देशामध्ये भ्रष्टाचार, घोटाळे, दंगली, बॉम्बस्फोट होत होते. 2014 नंतर एकही बॉम्बस्फोट, एकही दंगल, एकही भ्रष्टाचार, एकही घोटाळा झाला नाही. हे विशेष आहे. शेवटचा प्रश्न, ही सगळी आत्ताची परिस्थिती पाहायला गेलं तर राज्यातलं वातावरण आता काय असेल वाटतंय? ही कोल्हापूरमधली परिस्थिती पहा. दोन्ही जागा आम्ही जिंकतोय. प्रचंड मोठ्या मताधिक्यानं आम्ही जिंकू आणि या कोल्हापूरकरांच्या ज्या काही समस्या आहेत, जी स्वप्न आहेत, हे पंचगंगा नदीचं प्रदूषण असेल, पंचगंगा नदीचा महापूर असेल, हे सगळे प्रश्न आम्ही सोडवणार. नक्कीच कोल्हापूरच्या जागेवरती आमच्या दोन्ही महाराष्ट्र उजळण्या आला, सूर्य आस म्हणतात, समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ. हो महाराष्ट्र उजळण्या आला, सूर्य आस म्हणतात, समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ. लाख संकटे क्षमली पाहून मराठी पाणा, लाख संकटे क्षमली पाहून मराठी पाणा. एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले, गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले. हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले, गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले. धर्मवीर नाभाने चुकल्या सर्व गनिमी माना, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवधी, धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी. शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवधी, धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी. बाण लाव कर्तव्याचा अनकेच विरोधी फणा, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा, नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा. सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा, नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा. ध्वज हा अदके पार वाहण्या ताठ मराठी कणा, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना.
सूर्य आस म्हणतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ हो महाराष्ट्र उजळण्या आला समरी लाभली त्याला लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले हो, हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व गणी विमाना एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना हो, शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवधी धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवधी धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी बाण लाव कर्तव्याचा अनखेच विरोधी फणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा ध्वज हा अदके पार वाहण्या ताठ मराठी कणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना महाराष्ट्र उजळण्या आला दोन शिलेदार परत एकदा दिल्लीला पाठवण्यासाठी आपण सज्ज झालाय मी मनापासून आपल्या ऋण व्यक्त करतो ह्या कडकत्या उन्हामध्ये साहेब येण्याआधी आपण बरीच लोक पाहिली गेली पूर्ण रॅली सुरू झाली होती पुढचं टोक दिसत नव्हतं इतकी गर्दी खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या रस्त्याने आज पाहिले हे भाऊ आदरणीय धडकलं मुख्यमंत्री साहेब इथपर्यंत आले आणि खऱ्या अर्थानं आपल्या कोल्हापूरचा गणित झालेला आहे राजकीय सभा महायुतीच्या अनेक होतील साहेब माझी विनंती आपल्याला या ठिकाणी आदिता येत आहे बाळासाहेब ठाकरे साहेब महायुतीचा पहिला मेळावा घेत असतील तर ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घ्यायचे आणि मग महाराष्ट्रामध्ये सुरुवात करायची मला आपल्याला विनंती करायची आहे महायुतीचा महामेळावा पहिल्यांदा कोल्हापूरच्या मातीमध्ये आपण घ्या आणि मग महाराष्ट्राला साथ घाला निश्चितपणे आई भवानी मला ताकद दिल्याशिवाय राहणार नाही हा पवित्र धनुष्यबाण घेऊन आम्ही या ठिकाणी उभे आहोत ते सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि मला निश्चितपणे खात्री आहे की महायुतीच्या सर्व उमेदवारांना महाराष्ट्रातील जनता ताकदीने या ठिकाणी आशीर्वाद देईल तुम्ही सर्व या ठिकाणी कोल्हापूरला एवढ्या मनाची सवय नाही
पण या तडपच्या उन्हामध्ये हा भगवा ध्वज तेवढ ठेवण्यासाठी तमाम महायुतीचे सर्व कार्यकर्ते इथे या ठिकाणी उपस्थित आहेत. माझा भगिनी उपस्थित आहेत. मी फार वेळ न घेता मी एवढंच सांगेन साहेब, आपण 2 दिवस आधी या ठिकाणी आलात. मुख्यमंत्री महोदयांनी कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा केला. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय वातावरणाला जर कडाकी निवडून दिला असेल तर 2 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आणि संपूर्ण राजकीय चित्र या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचं बनवून गेलंय. संपूर्ण गावागावामध्ये आता भव्यमय लाट या ठिकाणी तयार झाली. मी निश्चितपणे तुमच्या पदस्पर्शानं जय महाराष्ट्र. जे आमचे आहेत ते आमचेच आहेत, 100% आमची काळजीच असावी. प्रकाशन आवाडे प्रकाशनासाठी जोरदार टाळ्या होत्या. आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मी खरं म्हणजे 1985 पासून विधानसभेत आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 85 पासून आजपर्यंत आता 2024 लागलाय. या एवढ्या टेन्युअर मध्ये मी 12 मुख्यमंत्री बघितले. पण या 12 मुख्यमंत्र्यांमध्ये सगळ्या तळागाळांना सगळ्यांना ताकद द्यायचं काम करणारे आताचे मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आणि धडाकेबाज काम हे ज्यांचा घोषवाक्य आणि कृतीनं सिद्ध केलेलं आहे ते आमचे नेते आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब, आमचे नेते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय नामदार चंद्रकांत दादा पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय हसन साहेब मुश्रीफ साहेब, आमचे तरुण तडफदार मित्र आणि खास या जिल्ह्यातल्या सगळ्या घडामोडीवर लक्ष ठेवायसाठी इथं असलेले माननीय शंभूराव देसाई साहेब, मंत्री महोदय साहेब, नामदार साहेब, सगळे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय भाईंचा उल्लेख करायलाच पाहिजे. रामदासजी कदम साहेब आणि इतर सगळे आमदार, बाकीचे सन्माननीय मान्यवर बंधू भगिनी मित्र हो, मी सगळ्या उपस्थित मान्यवरांच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांना सांगतोय, मुख्यमंत्री महोदय आहेत. आणखी एक मुख्यमंत्री महोदय आदरणीय नामदार आमचे नेते. खरं म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने या तिन्ही नेते मंडळींनी महाराष्ट्रात खरं राज्य कसं असते ते दाखवून दिलेले देवेंद्र फडणवीस साहेब आज नागपूरमधल्या तिथल्या सभेमध्ये तिथं व्यस्त असल्यामुळे ते नाहीये.
स्पीकरवर माईक ठेवू, एक स्पीकरवर माईक ठेवू. इकडे नाही, समोर ठेवू, समोर ठेवू माईक. तयारी ठेवून होतो ना. आम्हालाही आमच्या जबाबदाऱ्या कार्यकर्त्याला कुठं थांबायचं हे माहिती असलं तर सगळे रोखून आम्ही थांबलो आणि अतिशय चालण्यावर मोदीजी परत तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावे यासाठी मान्य आणि मंडी त्यांच्या मागे जिल्हा उभा करून एवढं सांगतोय आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराज. महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लाडके तो सर्व समाजाचे आपले दादा अजित दादा यांना मी विनंती करतो. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय उद्धवराव शिंदेसाहेब, पालकमंत्री हसन मुश्री, चंद्रकांतदादा पाटील, शंभूराज देसाई, सर्व महायुतीचे उपस्थित असणारे सन्माननीय नेतेगण, तसंच उपस्थित असणारे धैर्यशील मानव, संजय मंडी, आपले दोन्ही उमेदवार, जमलेल्या बंधू भगिनींवर माझ्या नमस्कार. मित्रांनो, मला पहिल्यांदा सगळ्यांना सांगायचं की उद्याची निवडणूक ही गावकीची मावकीची निवडणूक नाहीये. ही देशाचा 140 कोटी जनतेचा कारभार 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायचा आहे. या पद्धतीचा महत्वाचा निर्णय घेण्याची निवडणूक आहे. देशाचं भवितव्य कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहत नाही. देशाला जागतिक पातळीवर आपल्या देशाचं नावलौकिक बनवण्याचं काम सुरू करणार आहे. आज आपल्या देशाकडे बाहेरच्या देशातला कुठलाही जर नेता पाहायचं म्हटलं तर कोणत्या अँगलने पाहतो आणि याला कोण जबाबदार आहे. मित्रांनो, आज सगळा विचार केल्यानंतर माझ्या कोल्हापूर वासियांना, माझ्या आत्मीयांना सगळ्यांना एक गोष्ट लक्षात येईल की खऱ्या अर्थाने गेले 10 वर्ष नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीचं काम सुरू झालेलं आहे आणि ते काम करत असताना समाजातला शेवटचा घटक याला देखील मदत कशी होईल. मग तो माझा शेतकरी असेल, तो माझा कामगार असेल, तो युवक असेल, युवती असेल, तो मध्यमवर्गीय असेल, कुठल्याही घटकातला आदिवासी असेल, मागासवर्गीय असेल, 18 पगड जातीचा कोणी माणूस असेल, अशा पद्धतीचं काम नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देशामध्ये चाललेलं आहे. आज एकमेव विरोधकांचा अजेंडा आहे की ज्या पद्धतीचा कारभार नरेंद्र मोदी साहेब करतायत त्याला कुठेतरी आडकाठी करायची, त्याला कुठेतरी थांबवण्याचा केंद्रवाना प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून अनेकांचं कधी पटत नाही अशा प्रकारची लोक एकत्र आलेली त्यांच्याकडे आज नेता नाहीये. जसं महायुतीचा नेता म्हणून, एनडीएचा प्रमुख म्हणून आपण नरेंद्र मोदी साहेबांना पुढे केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उद्याची 5 वर्ष या देशाची चालवणार आहोत. देशाला तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं ही आपली जी भूमिका आहे, ती भूमिका खऱ्या अर्थाने लोकांना पटवून देण्याचं काम करावं लागेल. मित्रांनो, प्रश्न अनेक आहे. एकनाथ शिंदेंनी ज्यावेळेस महायुतीचं सरकार स्थापन केलं त्यावेळेस साध्यापासून बांधण्यापर्यंत खऱ्या अर्थाने वेगवेगळे प्रश्न सोडवण्याच्या करता सातत्याने आम्ही प्रयत्नशील आहोत आणि हे तर प्रयत्न आम्ही सोडवणारच हे प्रश्न, त्याबद्दल कोणी काळजी करू नका. पण आज तुम्ही जर पाहिलं तर देश पातळीवर आपल्याला सगळ्यांना जर कामकाज करायचं म्हटलं तर कोणत्या कारणाकरता विरोधक मोदी साहेबांच्यावर टीका करतात ते जर पाहिलं तर कारण नसताना निवडणुका जवळ आल्या की म्हणायचं मोदी साहेब बहुमताच्या जोरावर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान बदलणार. दादांचा खोट्या प्रकारचा प्रचार त्यांचा आहे. 2014लाही तसंच केलं, 2019लाही तसंच केलं, 2024लाही तसंच आहे. पुन्हा सांगायचं बहुमत हातात मिळालं की हे घटना बदलणार. मित्रांनो, हे पण त्याच्यात तसुभर देखील तथ्य नाहीये. मी माझ्या कोल्हापूर वासियांना जरूर सांगेन की देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू झाल्यापासून आता नरेंद्र मोदी साहेबांच्या पर्यंत अनेक पंतप्रधान झाले. इंदिराजी झाले, राजीवजी झाले, अटल बिहारी वाजपेयी झाले, मनमोहन सिंगजी झाले, बरेच पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री झाले. परंतु
त्या सगळ्यांच्या काळामध्ये घटनेमध्ये अमेंडमेंट 106 वेळेला झालेली. त्यावेळेस तुम्हाला कळलं नाही, त्यावेळेस विरोधकांना दिसलं नाही, परंतु निवड लोकांची दिशा लोक मोदी साहेबांच्या पासून बाजूला कशी जातील अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न या सगळ्या विरोधकांचा चाललेला आहे. मित्रांनो, इथपर्यंतच नाही तर त्याच्यामध्ये असंही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला जातो की भारत देशाची लोकशाही मधली शेवटची निवडणूक आहे. आता मोदी साहेब पुन्हा की देशात निवडणुकाच होणार नाही, हे वाचेल त्याच्यामध्ये असंही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला जातो की ही आज एकमेव माझ्या भारताचा सर्वांगीण विकास अशा प्रकारचा एकही डोळ्यासमोर ठेवून मोदी साहेब पुढे चाललेल्या त्या प्रचाराला अजिबात बळी पडू नका. आज एकमेव माझ्या भारताचा सर्वांगीण विकास अशा प्रकारचा एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून मोदी साहेब पुढे चाललेले आणि त्यांना साथ देण्याचं काम उद्याच्या काळामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामधनं संजय मंडलिक हे धनुष्यबाण ही खूण घेऊन त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभे आहेत आणि धैर्यशील माने हे हातकणंगल्यामध्ये धनुष्यबाण ही खूण घेऊन उभे आहेत. त्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये अनेक जण त्याच्यामध्ये सदाशिवराव खोत असतील, आमचे विनय कोरे असतील, बाकीचे आमचे सहकारी असतील, मनसेचे राज ठाकरे यांनी पण बिनशर्त या महायुतीला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यामुळं आपली सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे. दिवस कमी आहेत, या कमी दिवसामध्ये उन्हाची तीव्रता जास्त आहे. माझी तमाम कार्यकर्त्यांना मतदार बंधू विनंती आहे, बाबांनो तुमचं प्रत्येकाचं मत अतिशय महत्वाचं आहे. कुठं कधी काळी आपण एकमेकांच्या विरोधात जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, साखर कारखान्याच्या निवडणुका, सहकारातल्या निवडणुका या कदाचित आपण एकमेकांच्या विरोधात लढल्या असतील, परंतु ती त्यापुरत्या लढल्या गेल्या. आता मात्र आपण सगळ्यांनी एकी दाखवली पाहिजे. त्यामध्ये कुठंही एकमेकांच्या बद्दल अनादर दाखवता कामा नये. जसं प्रकाश आवाडेंनी पण फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला होता, परंतु एकनाथराव शिंदेच्या विनंतीला मान देऊन त्यांनी देखील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल मी प्रकाशरावांना देखील मनापासून धन्यवाद देतो. परंतु मित्रांनो, काही झालं तरी देखील आपण गाफील राहू नका. कुठलीही निवडणूक मी देखील 7 वेळेला विधानसभा लढवली, 1 वेळेला खासदारकी लढवली, प्रचंड मताधिक्याने निवडून आलो, परंतु समोरचा उमेदवार हा तुल्यबळ समजूनच आपण आपले सगळे आराखडे टाकायचे. आपण मतदारांना त्यांचा मान सन्मान द्यायचा. मताची टक्केवारी वाढली पाहिजे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, मुलांना मुलींना सुट्ट्या लागल्या शाळेला, कदाचित पालक त्यांना घेऊन कुठं बाहेर जातील. माझ्या माहितीप्रमाणे ही निवडणूक 7 तारखेला आहे. 7 तारखेचं मतदान केल्याशिवाय बाहेर पडू नका अशा प्रकारची माझी हातकणंगले आणि माझ्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातल्या तमाम नेते मंडळींना आग्रहाची नम्रतेची विनंती आहे. मित्रांनो, आपल्या विचाराचे, मोदी साहेबांच्या विचाराचे खासदार गेले तर केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणावर आपल्याला आणता येतो. मग रेल्वेचे प्रश्न असतील, मेट्रोचे प्रश्न असतील, नॅशनल हायवेचे प्रश्न असतील, मोठमोठ्या प्रकारे ब्रिज करण्याची कामं असतील, त्याच्यामध्ये पोर्टच्या संदर्भातले प्रश्न असतील, टर्मिनल बनवण्याचे प्रश्न असतील, विमानतळाच्या संदर्भातली डेव्हलपमेंट करण्याचा प्रश्न असेल. आज देखील आपलं कोल्हापूरचं विमानतळ, मी आज आलो पहिल्यांदाच टर्मिनल आपलं नवीन झालेलं आहे. एकदम चांगल्या पद्धतीचं काम त्या विमानतळावर झालेलं आहे. हे सगळं दूरच्या दृष्टी असणारा नेता म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या कल्पनेतनं हे सगळं पुढे आलेलं आहे. एक विजन असणारा नेता म्हणून आपण सगळेजण नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे बघतो आणि त्यामुळं माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे. अजिबात गावामध्ये ग्रामपंचायतीत आपण एकमेकाच्या विरोधात लढलो असू, परंतु ते कुठलाही वाद लोकसभेच्या करता 140 कोटी जनतेचं भवितव्य उज्ज्वल करण्याच्या करता परवाच स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीरनामा पब्लिश केलेला आहे, सादर केलेला आहे. त्याही जाहीरनाम्यामध्ये 3 कोटी लोकांना घरं बांधून देण्याचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी हातामध्ये घेतलेला आहे. त्यांनी त्याच्यामध्ये 20 लाखाचं मुद्रा लोन
10 लाखाचं मुद्रा लोन 20 लाख रुपये केलेले, अशा खूप काही चांगल्या गोष्टी जाहीरनाम्यामध्ये केलेल्या आहेत. 80 कोटी जनतेला, माझी जनता उपाशी झोपू नये, गरीब जनता त्यांना धान्य मिळालं पाहिजे. 80 कोटी जनतेला रेशन मोफत देण्याचं उद्याच्या 5 वर्षाच्या करता त्यांनी ठरवलेलं आहे. या पद्धतीनं रोजगार तिथं निर्माण होण्याच्या करता, उद्योगधंद्यांना गुंतवणूक करण्याच्या करता एक वातावरण, परकीय गुंतवणूक व्हावी, वेगवेगळ्या उद्योगपतींना गुंतवणूक करावीशी वाटायची, अशा प्रकारचे निर्णय होत आहेत. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा आग्रहाची नम्रतेची विनंती आहे, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा कुठलाही विचार करू नका. उद्याची निवडणूक ही रयतेची निवडणूक आहे. रयतेला आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि रयतेचे उमेदवार म्हणून संजय मंडलिकजी आणि धैर्यशील महादेव उभे आहेत. त्यांच्या दोघांच्याही धनुष्यबाण या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबून त्यांना पुन्हा एकदा कोल्हापूर आणि हातकणंगल्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी. तुम्ही टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन न देण्याचं काम हे दोनही माझे सहकारी करतील, महायुतीचे उमेदवार करतील, अशा प्रकारची खात्री आपल्या सगळ्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ट्रॅफिक पोलिसांना जरा एक नम्र विनंती आहे की तिथे मोठ्या प्रमाणात महिलांना अडवून ठेवलं आहे, त्यांना कृपया सभेच्या ठिकाणी यायची विनंती करतो. जरा ट्रॅफिक पोलिसांना, अनाथांचे नाथ, मदतीचा हात, गोरगरीब अन्याय पीडित कष्टकरी महिला यांचा सहकार आणि या महाराष्ट्र राज्याचा कैवारी, भाग्यविधाता, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, सर्वसामान्यांचे सर्वमान्य मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांचा. एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो. आता आपल्या समोर महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री, सर्वसामान्यांचे सर्वमान्य मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे हे संबोधित करतात. भाई, आमचं ठरलंय, कोल्हापूरकरांचं ठरलंय की या वेळेला पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आणि या दोन्ही लोकसभेतून शिवसेना महायुतीचे दोन्ही उमेदवार भारत पाठवणार आहोत. कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात. खरं म्हणजे 39 डिग्री तापमान असताना व 42 डिग्री, बापरे, तुम्हाला तर सलाम केला पाहिजे, सल्यूट केला पाहिजे. आपल्या मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की आता सगळीकडे, सगळ्या कोपऱ्यात, तिकडे तिकडे गल्ल्या, चौक, रस्ते सगळे फुल होऊन गेले होते. कोल्हापूरकरांनी हा अलोट महायुतीचा महासागर पहिल्यांदा बघितला असेल आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आमचे सहकारी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफजी, आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदमजी, शंभूराज देसाई, मुन्ना महाडिक, निवेदिता मानेताई, सदाभाऊ खोत, आमदार विनय कोरेजी, आमदार प्रकाश आवाडेजी, अमल महाडिक, समरजित राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, समरजित घाटिये, शिवतरे बापू, चंद्रदीप नरके, उत्तम कांबळे, महेश जाधव, बाबासाहेब पाटील, राहुल देसाई, सुजित चव्हाण, विजय जाधव, रवींद्र माने, आदिल फराज. व्यासपीठ खूप मोठा आहे, थकलो बोलून आणि
महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि आपले महायुतीचे तुमच्या सर्वांचे लाडके उमेदवार संजय मंडी आणि दुसरे उमेदवार धैर्यशील माने कोल्हापूर हे शक्तीपीठ आहे. आई अंबाबाई आणि तिच्या भक्तांचं शक्तीपीठ संजय मंडिक आणि धैर्यशील माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि म्हणून मगाशी मला अनेक लोक सांगत होते की बाळासाहेबांचं स्वप्न होतं या कोल्हापूरमधून दोन्ही उमेदवार महायुतीचे असले पाहिजे, त्यांचं स्वप्न आपण पूर्ण करणार का? मी सांगितलं ही जनता त्यांचं स्वप्न पूर्ण करायला इकडे आलेली आहे. आणि त्याचबरोबर बाळासाहेबांचं आणि करोडो राम भक्तांचं राम मंदिराचं स्वप्न आपल्या मोदी साहेबांनी पूर्ण केलं. आणि अनेक कार्यक्रम अनेक निर्णय आपल्या केंद्र सरकारने घेतले. खरं म्हणजे हे कोल्हापूर आणि आपलं एक जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि जेव्हा जेव्हा या कोल्हापूरमध्ये संकट आलं, महापुराला आपत्ती आली, तेव्हा तेव्हा आपण सगळेजण एकत्र येऊन या कोल्हापूरकरांच्या पाठीशी उभे राहिलो. असं हे कोल्हापूर आहे. आणि म्हणून आज ही निवडणूक जी आहे, ही निवडणूक पुन्हा एका व्यक्तीची नाही आहे. ही निवडणूक एका मतदारसंघाची नाही आहे. ही निवडणूक देशाची आहे. ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे. ही निवडणूक देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी आहे. ही निवडणूक आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवणारी निवडणूक आहे. अब की बार फिर एक बार. आणि म्हणून ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. मगाशी दादांनी सांगितलं की ग्रामपंचायत नगरपालिका या सगळ्यामध्ये आपण वेगवेगळे लढत असतो, परंतु या निवडणुकीमध्ये एक देशभक्ती, राष्ट्रभक्ती, देशाचा विकास हे डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक आपण लढवतोय. आणि म्हणून या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. मोदीजींनी या देशासाठी जे केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. या देशाची अर्थव्यवस्था मजबूतच नाही तर 11व्या क्रमांकावरून 5व्यावर आणली आहे. आणि 5व्या काय झालं बाबा? हॅलो, साऊंड सिस्टम कोणाची बाबा? आणि म्हणून ही निवडणूक देशाची आहे म्हणावं याचं कारण 5व्यावरून आपली अर्थव्यवस्था 3ऱ्या क्रमांकावर आणण्याचा निर्धार मोदी साहेबांनी केला आहे. 150 वर्षापूर्वीचं ब्रिटिश सरकारला देखील मागे ढकलण्याचं काम मोदी साहेबांनी केलंय. आणि म्हणून आज आपल्या देशाला जगभरात मान सन्मान मिळतोय तो आपल्या प्रधानमंत्री मोदीजींमुळे मिळतोय. आपली लढाई, आपली निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर आहे. आणि म्हणून
विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे चाललोय. आपली महायुतीचं सरकार आपण 1.5 वर्षापूर्वी स्थापन केलं. आधीचं सरकार आपल्याला माहित होतं. आधीचं सरकार घरात बसलेलं फेसबुक लाईव्ह करणार सरकार. आता सरकार बदललंय. फेस टू फेस काम करणारं सरकार आहे. रात्रंदिवस काम करणारं सरकार. मी रात्री पहाटेपर्यंत उशिरापर्यंत काम करतो. अजितदादा लवकर पहाटे उठून काम करतात आणि देवेंद्रजी देखील त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा अनुभव या राज्याच्या विकासामध्ये देत आहेत. असं हे सरकार आपलं 24/7 काम करणारं सरकार आहे. घरात बसणारे सरकार नाही. आणि म्हणून आज लोकांमध्ये एक प्रचंड उत्साह आहे, जल्लोष आहे. सरकारने केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. एवढी कामं, एवढे निर्णय इतिहासामध्ये पहिल्यांदा आपल्या महायुतीच्या सरकारने घेतले. मग महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांना 6,000 रुपये, 1 रुपयात पीक विमा योजना, शासनाच्या दारी, असे अनेक निर्णय घेतले. मी ते वाचत नाही इकडे. आणि केंद्र सरकारने देखील जे 50-60 वर्षात झालं नाही ते मोदीजींनी 10 वर्षात करून दाखवलं. आणि म्हणून आपल्याला पुन्हा त्यांना प्रधानमंत्री बनवायचं. आज जाहीरनाम्यामध्ये मोदीजींनी 80% नागरिकांसाठी सुरू असलेली मोफत धान्य रेशन देण्याचा निर्णय पुढचे 5 वर्ष घेतलेला. या देशात कुणी उपाशी राहू नये म्हणून रोटी, कपडा, मकान देणारे मोदीजी यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं. याचबरोबर 70 वर्षाच्या वरच्या लोकांना 5 लाख रुपयापर्यंत विमा योजना, उपचार, त्याचबरोबर 3 कोटी नवीन घरं बांधणार, गरिबांना मोफत वीज देणार, घरापर्यंत गॅस लाईन देणार, 10 लाखाचं मुद्रा योजना 20 लाख करणार, PM किसान योजनेचा लाभ 10 कोटी शेतकऱ्यांना होणार. आणि असे अनेक निर्णय घेतले. ते सगळे निर्णय इथं आपल्या समोर मांडत नाही. परंतु काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांना खरं म्हणजे जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा अधिकार नाही. त्यांनी माफीनामा जाहीर केला पाहिजे. कारण 50-60 वर्षात त्यांनी देशाला खड्ड्यात घातलंय, देशाला अधोगतीकडे नेलंय. आणि म्हणून मोदीजींनी 10 वर्षामध्ये केलेलं काम, देशाची प्रगती, विकास हे आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणूनच विकासाला आपल्याला मत द्यायचं आहे. आणि कोल्हापूरकरांनी ठरवल्यानंतर कोल्हापूरकर शब्दाला पक्का आहे. जसं एकदा कमिटमेंट केली की कमिटमेंट केली. आम्ही देखील एकदा शब्द दिला की सरकार शब्द फिरवत नाही. आणि म्हणून आज तुम्हाला एवढंच सांगतोय, दोन्ही खासदार आपल्या कोल्हापूरच्या पंचगंगेचं प्रदूषण थांबवल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर महापुरामध्ये दरवर्षी नुकसान होतं. त्यासाठी आपल्या सरकारने 3,500 कोटींचा प्रकल्प तयार केलाय. 3200 कोटींचा प्रकल्प या पंचगंगेचं प्रदूषण थांबवण्यासाठी केलाय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हे सरकार विकासाला मत देणार आहे, विकासाला महत्व देणार आहे. आणि म्हणून आपलं एक मत हे मोदीजींना जाणार आहे. या ठिकाणी संजय मंडलिक यांना मत म्हणजे मोदीजींना मत. संजय मंडलिक यांना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत. या धैर्यशील मानेला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत. आणि म्हणून देशाचा विकास करायचा असेल, 2047चं विजन डोळ्यासमोर ठेवून आदरणीय मोदीजी काम करतायत. पूर्ण जीवन त्यांनी देशाला समर्पित करून टाकलंय. आणि म्हणून 2014 पूर्वी आपण पाहिलं तर या देशात दंगे, घोटाळे, भ्रष्टाचार, बॉम्बस्फोट होत होते. 2014
2014 नंतर मला सांगा एक तरी दंगल, बॉम्बस्फोट, घोटाळे, भ्रष्टाचार एकही नाही. हा आपला प्रधानमंत्री बेदाग आहे, बेदाग. त्याच्यावर आरोप करण्याची हिम्मत कुणी दाखवू शकत नाही असा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेला आहे. आणि म्हणून 2014 आरोप केले, जनतेने सुकडा साफ केला. 2019 आरोप केले, शिवाय शाप दिले, जनतेने सुकडा साफ केलाच. पण विरोधी पक्ष नेता बनवणे एवढे खासदार देखील निवडून नाही आले. आणि म्हणून 2024 पण हीच गत त्यांची होणार आहे. त्यांना आपल्याला पाडण्याची गरज नाही, ते आपल्यामध्ये तंगड्यात घालून पडणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मगाशी दादांनी सांगितले, निवडणुका आल्या की संविधान बदलणार, 400 पार झाले की संविधान बदलणार. अरे संविधानच्या बद्दल मोदी साहेबांनी स्वतः वक्तव्य केलेलं आहे. खरं म्हणजे 50-60 वर्षात संविधान दिन साजरा करण्याचं तुम्हाला आठवलं नाही. पण मोदीजींनी 2015 सालापासून संविधान दिन सुरू केला. दरवर्षी संविधान दिन आपण साजरा करतो. आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा संविधान कभी नहीं बदलेगा, हे मोदीजींचं घोषणा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो की एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाला. आज सर्व आमदार, खासदार, सर्व कार्यकर्ते मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही आपल्या उमेदवारी मागे घेतली आणि या आपल्या उमेदवाराला पाठिंबा दिला. मी विनय कोहलीजींना धन्यवाद देतो, मी राजेंद्र रेड्डींना धन्यवाद देतो. आणि सगळे अनेक लोक इच्छुक होते, परंतु सगळ्यांनी ठरवलं मोदीजींचे हात बळकट करायचे आहे. आणि म्हणून सगळं बाजूला ठेवून एकजुटीने या मैदानामध्ये उतरले. मला वाटतं हे आज जे आपण पाहिलं, सगळे चौक, सगळे रस्ते, सगळ्या गल्ल्या फुल होत्या, हा तर एक ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आणि म्हणून येत्या 7 तारखेला 7 मेला मतदान आहे. आपण सगळ्यांनी 7 तारखेपर्यंत स्वतः उमेदवार समजून काम करायचं. आपलं एक मत हे मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करणार आहे. एक देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती आपल्या अंगातून, आपल्या मनगटातून दाखवायची आहे. आणि 7 तारखेपर्यंत डोळ्यात तेल घालून काम करायचे. मगाशी दादाने सांगितलं, ही रयतेची निवडणूक आहे, ही रयतेची निवडणूक, ही जनतेची निवडणूक आहे. आणि जनता या दोन्ही सेवकांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा मी विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो, 7 तारखेला महायुतीचं धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आपले धैर्यशील माने आणि संजय मंडलिक या दोन्ही शिलेदारांना मोदीजींच्या त्या 400 पार मध्ये आपल्याला पाठवायचं. आणि ही विनंती करतो. आणि त्यांचं 400 पार आणि महाराष्ट्र आपकी बार 45 पार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Yes,